काँग्रेस टिकून राहिली कुठल्याही परिस्थितीमध्ये. पण अशोक चव्हाणांच्या निमित्तानं अशोकरावांना आम्ही नेहमीच एक भारदस्त नेतृत्व म्हणून बघितलेलं आहे. पण जसं दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं आणि म्हणूनच काँग्रेस फसली असावी. आता यात काँग्रेसच्या संदर्भामध्ये कायम हे म्हटलं जात होतं की काँग्रेसचे 12 ते 13 आमदार फुटतील, पण ते झालं नाही आणि काँग्रेस टिकून राहिली कुठल्याही परिस्थितीमध्ये. राज्याच्या जनतेने हे पाहिलं. पण अशोक चव्हाणांच्या निमित्तानं एक मोठी राजकीय घडामोड काँग्रेसमध्ये घडली. काय तुमच्या मनामध्ये विचार येत असतील, ज्यांनी 38 वर्ष काँग्रेसमध्ये घालवली, त्यांच्या वडिलांनीही घालवली, मोठी मोठी पदं मिळाली. ते पहिल्यांदा आमदार झाले होते. त्याच्या आधी त्यांचे वडील होम मिनिस्टर आणि वेगळ्या वेगळ्या पदावर होते. मला असं वाटतं आज दोन गोष्टी असू शकतात अशोकरावांच्या. अशोकरावांना आम्ही नेहमीच एक भारदस्त नेतृत्व म्हणून बघितलेलं आहे. पण जसं दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं आणि म्हणूनच काँग्रेस फसली असावी. ते अतिशय स्वार्थी, एक तर अतिशय स्वार्थी असतील किंवा मग अतिशय घाबरूट असतील. त्यांनी जर काही चुकीचं केलं असेल, म्हणजे अशोकरावासारख्या स्ट्रेचरच्या व्यक्तीने 5 वर्ष शांत राहिला असतं तरी कोणी काय म्हटलं नसतं की ठीक आहे. पण तुम्ही ऑल ऑफ अ सडन सेक्युलर विचारधारेचे, ऑल ऑफ अ सडन तुम्ही राईटिस्ट विचारधारेमध्ये तुम्ही प्रवेश करता आणि त्याच्यामध्ये फक्त मला स्वार्थच दिसतोय, दुसरं काही दिसत नाही. पण मी बघतोय ज्या काळामध्ये मी म्हटलं तुम्हाला, एक तर स्वार्थ आहे, नाही तर त्यांनी असं काहीतरी चुकीचं केलेलं आहे की ते घाबरूट आहे.